चला सर्वांना नमस्कार. मी रेवण कदम. 2026ची जी काही पूर्वपरीक्षा आहे ती जेमतेम आता 5-7 दिवसावरती राहिलेली आहे आणि आता बरीचशी पोरं मुख्य परीक्षेत सुद्धा अभ्यास करतायत 2025च्या. तर त्या पोरांना मी एवढं सांगतो की तुम्ही आता फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेवरतीच फोकस करा. 2026ची माझी पूर्व निघेल का, मी पास होईल का, मग मला तिथं प्रॉब्लेम येईल, या गोष्टीचा आता तुम्ही विचार करू नका. आता तुम्ही मुख्य परीक्षेत आहात तर मुख्य परीक्षेवरतीच तुटून पडा. ठीक आहे. मला फक्त 2026ची जी काही पूर्व परीक्षेची तयारी करणारी जी मुलं आहेत त्यांना काही थोड्या गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून हा एक 2-3 मिनिटाचा व्हिडिओ करतोय. एक तर पहिली गोष्ट की मी सातत्य, वेळ पाळा, वेळेत खंड किंवा अभ्यासात खंड पडून देऊ नका, या बेसिक गोष्टीवरती आता मी काय बोलणार नाही. जर इथंच तुम्ही जर अजून अडकून असाल तर तुम्ही खूप बेसिक लेवललाच आहात असं मी समजेल. आता तुमच्या अडचणी अभ्यासातल्या बाजूच्या असल्या पाहिजेत. प्रेशर हँडलिंग कसं करायचं, पेपर कसं सॉल्व्ह करायचा, कुठली रिव्हिजन कधी करायची, कशी करायची, इथं तुम्ही किंवा या तुमच्या अडचणी असल्या पाहिजेत. तुमच्या या अडचणी नसाव्या की सर सातत्य राहत नाहीये, सातत्यात खंड पडतोय. ठीक आहे. ज्याला अभ्यास करायचा आहे, जो अधिकारी होण्यासाठी आलाय, त्याची ही अडचण नसलीच पाहिजे. ठीक आहे. आता एक 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो की आता तुम्ही सगळेजण अभ्यास करताय, रिव्हिजन करताय, वाचन करताय. माझी पहिली एक गोष्ट असते, रिव्हिजन करणं हे मस्ट असतंच. पण फक्त रिव्हिजन केल्यामुळं, फक्त वाचत राहिल्यामुळं परीक्षा पास होता असं अजिबात नाही. तुम्हाला सातत्यानं रोज म्हटलं तरी हरकत नाही, स्वतःला टेस्ट करावं लागेल. तुम्ही जे वाचताय ते योग्य आहे का, आपण कुठल्या टॉपिकमध्ये कमी पडतोय, आपण कुठल्याही विषयात कमी पडतोय, हे सातत्यानं जर बघत राहिला तर चुका कळतील. कारण मागच्या ज्या काही पूर्वपरीक्षा तुमच्या गेलेल्या आहेत त्या कशामुळे गेल्या, त्या चुकांमुळे गेल्या. साधे प्रश्न चुकले, सिली मिस्टेक झाल्या, प्रश्न नीट वाचला नाही. मग या गोष्टी आता टाळल्यानंतरच तुम्ही पास होणार आहे ना. म्हणजे तुम्ही अभ्यास कमी होता म्हणून तुम्ही नापास झालाय का, पहिली गोष्ट स्वतःला विचारा. अभ्यास कमी होता म्हणून तुम्ही नापास झालाय का, तर याचं उत्तर नाही असं असेल. ठीक आहे. नापास का झाला, 1 मार्काने निकाल गेलाय, 2 मार्काने गेलाय, 3 मार्काने गेलाय, पेपर काढून बघा ना कधीतरी. 6 ते 7 प्रश्न असे सापडतील की जे बरोबर यायलाच पाहिजे होते. स्वतःलाच असं वाटत असेल की अरे हा प्रश्न माझा कसा चुकलाय. त्यामुळे तिथं काम करा. अभ्यासाच्या बाजूनच सगळे आता एका लेवलला तुम्ही आलाय. जो आता सरावामध्ये एकदम तगडा राहील, सरावामध्ये जो झोकून देईल, म्हणजे रिव्हिजन बरोबर रोजच्या अभ्यासाबरोबर जो सरावाची बाजू चांगली ठेवेल, तो लक्षात ठेवा चांगले मार्क येणाऱ्या काळामध्ये घेईल. त्यामुळे सराव वाढवा. पुन्हा एकदा सांगतो, रिव्हिजन पाहिजे, पीवायक्यू वरती कमांड पाहिजे, सराव भरपूर वाढवा. कमीत कमी 40-50 पेपर तुमचे सोडवून झाले पाहिजेत. चुका शोधा, चुकांकडे दुर्लक्ष करू नका. टेस्ट पेपर सोडवताय, टेस्ट पेपरला कमी मार्क येत असतील तर नाराज होऊ नका. ठीक आहे. काय चुकतंय, कुठल्या विषयात कमी मार्क येतात त्याच्यावरती काम करा, मार्क वाढवण्यावरती भर द्या. टेस्ट पेपर हे इम्प्रुव्हमेंटसाठी असतात, टाइम मॅनेजमेंटसाठी असतात. तेव्हा फक्त मार्क बघून नाराज होऊ नका. ठीक आहे. सर्वांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट.